एसटीच्या भाड्यात 15% वाढ होण्याची शक्यता आहे। आजपासून हा निर्णय लागू होऊ शकतो। भाडेवाढीच्या प्रस्तावावर आज मंत्रालयात होणाऱ्या बैठकीमध्ये निर्णय होऊ शकतो। भाडेवाढ लागू झाल्यास एसटी प्रवास 60 ते 80 रुपयांनी महागण्याची शक्यता आहे। एसटीचा तोटा हा 9000 कोटींवर गेल्याने भाडेवाढीचा निर्णय हा आता होण्याची शक्यता आहे। संचित तोटा 9000वर आलेल्या एसटी महामंडळाने उत्पन्नवाढीसाठी 15% भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केलाय। या प्रस्तावावर गुरुवारी मंत्रालयात होणाऱ्या राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती आज ही बैठक पार पडली। आपले प्रतिनिधी रिद्धेश हातीम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। रिद्धेश, खरं तर हा निर्णय झाला तर सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण 60 ते 80 रुपये ही रक्कम प्रवासासाठी म्हणून सर्वसामान्यांसाठी मोठी असते, खिशाला कात्री लागेल। नक्कीच आपण पाहिलं, सर्वसामान्य जो नागरिक आहे तो एसटीने यासाठीच प्रवास करतो, कारण तिकडचा जो प्रवास आहे तो स्वस्त असतो। मात्र आता त्याचे जे भाडे तत्व आहे ते वाढण्याचा निर्णय आहे तो महामंडळाने घेतला आहे आणि त्या अनुषंगाने आज मंत्रालयामध्ये त्याची परिवहन विभागाकडे त्याची बैठक देखील पार पडणार आहे। त्यांच्याकडून जो प्रस्ताव आहे तो देखील मांडण्यात येणार आहे। आपण जर पाहिलं, त्यांचा सहमत आहे की तो महामंडळाला तोटा होत असल्यामुळे हा जो संपूर्ण वाढीचा निर्णय आहे तो घेण्यात आला आहे। 60 ते 80 रुपयांनी त्याची भाडेवाढ आहे ती होणार आहे। आपण पाहिलं 2021 मध्ये देखील अशी भाडेवाढ झाली होती, त्यानंतर आता पुन्हा भाडेवाढ ही होणार आहे। दररोज 50 लाखहून अधिक नागरिक आहे तो जे संपूर्ण एसटीतून प्रवास करतात आणि जवळपास 20 ते 25 कोटींचा आहे जो त्यांना यामुळे त्याचा जो फायदा आहे तो होतो। मात्र त्याच्यामुळे त्यांचे जे गणित आहे ते बसत नसल्यामुळे त्यांनी हा निर्णय आहे तो घेतला आहे। संचित तोटा त्याचबरोबर 9000वर पोहोचले असल्यामुळे देखील ही भाडे तत्व आहे जी वाढवण्यात येणार आहे। महत्त्वाचं म्हणजे आज या निर्णयावरती शिक्कामोर्तब देखील होण्याची शक्यता आहे। आजच्या मंत्रालयामध्ये होणाऱ्या परिवहन मंत्र्यांसोबतची बैठक आहे, त्या बैठकीमध्ये मंत्र्यांकडून देखील काय निर्णय घेतला जातो, किती रुपयांनी ही जी भाडेवाढ होते हे देखील पाहणं मात्र महत्त्वाचं असणार। मात्र जर हा निर्णय आजच्या दिवसामध्ये घेण्यात आला तर उद्यापासून हा निर्णय लागू होणार आहे। अर्थातच उद्यापासून जर सर्वसामान्य जे नागरिक आहेत ते एसटी मधून जर प्रवास करत असेल तर त्यांना 60 ते 80 रुपये हे प्रवास करताना एक्स्ट्रा एकंदरीत आहे ते भरावे लागणार आहे। विक्रांत, धन्यवाद रिद्धेश, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलासाठी।